सह्याद्री मित्र परिवार वतीनं खरं गेले एकापासून बराच नाही गेल्या 18 वर्ष प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून जनसामान्य जनतेच्या मनात एक त्यांचा विश्वास प्राप्त केलाय असे सह्याद्री आज आपण खरं इकडच्या लोकांना आमदार तुम्हाला कळलं असेल हा विषय काय म्हणजे नेमकी काय असतं कारण जाळी लहान बांधण्याचं काम तुम्हाला चाललंय काय परंतु असतं ती नेहमीच नवीन नवीन कल्पना राबवण्याचं काम आणि त्यांनी पुढचा विचार करून एक अतिशय चांगल्या चर्चा उद्घाटन निमित्तानं त्या कार्यक्रमासाठी खास उपलब्ध असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मामा सर्वांचे भारतीय नेते आदरणीय उपस्थित असलेले त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला मिळणार आहे ते डॉक्टर आणि माजी संचालक गोविंदराव गंधाले यांना मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दीपांना भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून भारतातल्या एक मोठ्या बँकेचं संचालक पण ज्यांना मिळालं विश्वजीतराव सावंत आपल्या आंबोडे पुढचे विद्यमान सरपंच आमचे मित्र संजय त्यातून चेअरमन आहेत अंकुशराव आहेत कुरमोडी धरण अध्यक्ष बापू सुरेंद्रराव देवरुखे महेशराव शिंदे आपल्या मंगळवारचे सरपंच त्यातून जिल्ह्याचा प्रास्ताविक केलं त्यांचे बंधू विजय गुजर राजेश गुजर खरं आल्याने आवाज मिळेल लगेच ओळखला त्या कार्यक्रमासाठी नक्कीच कोणतरी म्हणलं चांगला आवाज नाही लगेच अशा या कार्यक्रम लगेच चांगला आवाज दिसतोय आणि आपल्या सर्वांचा लाडका नयन भाऊजी जे आपण भाऊजी म्हणून बघतो आणि चांगले कार्यक्रम असतात आपल्या रोजचा सुपुत्र नयन निकम त्या कार्यक्रमासाठी उपस्थित परळीचे विद्यमान उपसरपंच आमचे बाई महेश आमचा म्हणून शशिकांत झगडे सर्वच या उद्योगला प्रेम करणारे माझ्या या आंबोडे गोंधवडे आंबोडे खुर्द असेल आंबोडे बुद्रुक असेल पोगरवाडी गदवडी सोनवडी या भागातून आलेले या फॅमिलीवर प्रेम करणारे सर्व मित्र मंडळी मित्र माता आणि भगिनीनो खरं या सर्व बंधूंनी स्टील उद्योगात म्हणजे आपल्याला पुन्हा इकडे माहित नव्हतं तर स्टील म्हणजे सातारला सह्याद्री परिवाराच्या तर्फे सह्याद्री टर्फ क्लब हे नवीन एक व्यवसायाचं साधन आज आबा शिंदे आणि हे दोन्ही बंधूंनी यांनी सुरू केलेलं आहे त्या कार्यक्रमाला मान्य राजू भैया भोसले उपस्थित आहेत आणि मार्केट कमिटीचे संचालक मान्य विश्वनाथ भोसले जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत वसंतराव भंडारे कारखान्याचे माजी संचालक मान्य गोविंदांना त्याचबरोबर आपले भंडारे सर श्रीराम देवरुखे मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि आपण सर्व त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष विजय गुजर सर्व त्यांचे गावातले सहकारी बरोबर राकेश वगैरे राजेश वगैरे सर्वच गावातली प्रमुख मंडळी आपण सर्व समाजातले पोलीस पाटील आपले साईचे मनोज जेवरे आपले शशी जाधव आपले गुरुजी गाडसाहेब सगळीच आता अशोकराव गुजर समोर बसले सगळी प्रमुख मंडळी सगळ्यांचं मी पहिलं तर आता दिवाळी नुकतीच झाली पण शुभेच्छा देतो आपल्या काय सगळ्यांच्या भेटी होऊ शकल्या नाहीत पण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी माणसं मराठी समाजातली मुलं सुरू आहेत आज वेगवेगळ्या व्यवसाय यायला लागले आज हॉटेल व्यवसाय आपल्या मुलांनी चालू केले चांगले चालवले स्टील सिमेंट बांधकामाचे जे व्यवसाय आहेत हे आज सुरू झाले आज आपल्या इथलंच सह्याद्री परिवाराचं बघताय तुम्ही सोनगावला राहा सोनगावला
इथं सोनगावच्या रोडला, शिंदे रोडला एसटीची दुकानं झाली. मला वाटतं आपला बाजार जो इथं आहे तिथं आपण माझ्या कार्यक्रमाला आलो होतो. कौशल्य आज वेगवेगळे व्यवसाय ग्रामीण भागात असलं तरी व्यवसाय आज नवीन नवीन ग्रामीण भागात सुरू व्हायला लागले, गावागावात सुरू व्हायला लागले. आता त्या बोंदोडे फाट्यावर गेलं तर बोंदोडे फाटा एका शॉपिंग सेंटर आहे असं कळत नाही. एवढी आता दुकानं आणि गाडी चारही बाजूला गाडी झालेली अशी त्या फाट्याची आज ओळख झाली आहे. आणि म्हणून आता ते एक टर्फचं जे आहे टर्फ पण हा एक नवीन व्यवसाय. आज म्हणावे तशी शहरांमध्ये ग्राउंड राहिलेले नाहीत, पूर्वीसारखी खेळाची मैदानं राहिलेली नाहीत. आणि नवीन पिढीला आता थोडं वेगळं पाहिजे, काहीतरी नाविन्य असलं पाहिजे. पूर्वीसारखं नुसतं ग्राउंडवर जावा, क्रिकेट खेळा, ग्राउंडवर जावा, फुटबॉल खेळा. त्याच्यापेक्षा आता सोशल मीडियावर जे काही थोडं फॉरेनमध्ये बघतो आपण, जे काही बाहेरच्या ह्याच्यात बघतो, हे टर्फ जे आहे त्याच्यामुळं आज आता तरुण पिढीमध्ये आजच्या मुला मुलींमध्ये लोकप्रिय व्हायला ही वस्तुस्थिती आहे. त्या टर्फला असते त्यामुळे नक्कीच हा व्यवसाय अतिशय योग्य वेळेला तुम्ही सुरू केलाय असं मला तरी या निमित्तानं सांगायचं वाटतं. इतर फार काही आमचं बोंदवडे काही सातारपासून लांब नाही, असं पण काय फार तासभर प्रवास करायचा असे नाही. बोगद्यातनं रस्ता आपल्यापर्यंत चांगला आहे आणि यायला जायला सोपं आहे. इथं आल्यानंतर सुद्धा परिसर चांगला आहे, मोकळा आहे, हवेशीर आहे. त्यामुळे नक्कीच खेळायला पण एक एनर्जी जी लागते, जी ऊर्जा लागते, ती या ठिकाणी आल्यानंतर 100% मिळते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच लवकरच हे सह्याद्री टर्फ क्लब सुद्धा फेमस संपूर्ण साताऱ्यामध्ये होईल, सोशल मीडियावरनं तर होईलच होईल अशी खात्री मनामध्ये बाळगतो. बाकी थोडं सुद्धा कामं जी आहे ती अशाच पद्धतीने आपण करू. आज आपलं सगळ्यांच्या विचाराचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रात सगळेजण काम करतोय. आणि नक्कीच आज मुख्यमंत्र्यांचा आपल्या जिल्ह्यावर आणि आपल्यावर सुद्धा भरपूर विश्वास आहे. तेव्हा आपण विकास कामांच्या बाबतीत आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही हे 100% मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. त्यामुळे सगळ्यांनी पुढच्या येणाऱ्या वाटचालीत आतापर्यंत जसं माझ्याबरोबर राहिला, माझ्याबरोबर जसं राहिला तसं पुढं सुद्धा सगळ्यांनी ताकदीनं राहावं ही विनंती करतो. बाकी आपले या आजच्या टर्फच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आबा वगैरे या सगळ्यांना मनापासून या टर्फ क्लबच्या ह्याच्या शुभेच्छा देतो. ज्यावेळेला कधी असं इथं असेल त्यावेळेला नक्कीच टर्फवर खेळायला येईल, काळजी करू नका. आता छोटं मोठं एखादं हॉटेल करा म्हणजे येणाऱ्या लोकांना मुलं बिलं जे कोण येतील खेळायला त्यांना पण थोडं चहा पाणी नाश्ता या गोष्टी पण आपण ठेवल्या पाहिजेत. कारण शेवटी ती पण एक गरज आहे आणि आपोआपच या व्यवसायाला जोडून तो व्यवसाय असे दोन्ही व्यवसाय एखाद एक बरोबर चालतील अशा पद्धतीनं आपण पुढचं नियोजन करा अशी माझी नक्कीच या निमित्तानं सूचना आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सांगायला सह्याद्री टर्फ क्लबचं उद्घाटन होते. खरोखर नमस्कार. आज खूप आनंद होतोय की आज आंबवडे खुर्दमध्ये की सह्याद्री टर्फ एक मुलांसाठी एक खेळासाठी एक नवीन पर्वणी आहे. आज आपण सातारमध्ये खेळासाठी जावं लागतं तर खूप ट्रॅव्हलिंग करून जावं लागतं, पण आज सह्याद्री स्टीलवाल्यांनी आज आपल्याला इथे ही संधी उपलब्ध केली आहे मुलांसाठी. मग त्याच्यामध्ये फुटबॉल असेल, टेबल टेनिस असेल किंवा बॅडमिंटन क्रिकेट असेल, एक चांगली पर्वणी युवा वर्गासाठी त्यांनी केलेली आहे. आणि सह्याद्री स्टील त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्ही क्वांटिटीवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही क्वालिटीवरती विश्वास ठेवतो. आणि या क्वालिटीचे प्रशांत शिंदे असतील किंवा प्रदीप शिंदे हे नेहमीच सांगत असतात की तरुण वर्गाने नेहमीच खेळामध्ये पुढे आला पाहिजे, थोडंसं एक्झरसाइज पाहिजे, जिम पाहिजे. त्यासाठी त्यांनी हे चांगलं प्रयोजन केलंय. मी त्यांना पुढील भरभरासाठी खूप हे करेन की शुभेच्छा देईन. खूप चांगलं त्यांनी प्लॅनिंग केलंय. काय सांगाल प्रशांत शिंदे साहेब, एक नवीन ओपनिंग आहे आज तुमची, आज नवीन वर्ग, आज एवढं शिवेंद्रसिंह महाराज आले, ओपनिंग केलेलं आहे चांगल्या प्रकारे. काय सांगाल युवा वर्गासाठी काय प्लॅनिंग असतील तुमचे? प्लॅनिंग तसं काही असं आहे की सगळ्यांसाठी आहे, कुणी एकट्यासाठी नाहीये आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. बघा नेहमीच कमी बोलतात पण त्यांचं काम बोलतं.
कारण पडद्यामागून काम करणारे हीच ते व्यक्ती आहेत। तरी मी त्यांच्या या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देईन आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।